ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. रुके रुके ना कभी ये किसी की कहा मानता है हो निकम्मा किया इस दिल ने. काय रे, ठीक आहे ना तुझं? मला काय झालंय? तू आली नाहीस ना, मग मी पाहून टाकला तो पिक्चर. सांगितलंच मला. पण कोणाबरोबर पाहिला ते नाही विचारलंस. माधुरी दीक्षित बरोबर. ए माधुरी दीक्षित नाही गे, माधुरी करंदीकर बरोबर. तेच ते. तरीच इतका हवेत दिसतोयस. हे पण तिथे सुद्धा ना मला सारखी तुझी आठवण येत होती. सारखं वाटत होतं त्या माधुरीच्या ऐवजी तू असायला हवी होतीस. उगीच तोंड देखलं बोलू नकोस. हे तोंड ऐकलं नाही हा? खरं सांगतोय मी, आई शपथ, तुझी शपथ. खोट्या शब्दात घेऊ नकोस, हवी मला अजिबात आवडत नाही. अगं मी कशाला खोटे शब्द घेऊ, खरं सांगतोय. नंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो, काय फॅन्टॅस्टिक फूड होतं ग तिथलं. तेव्हा सुद्धा मला सारखी तुझी आठवण येत होती. वाटत होतं थोडंसं पॅक करून घ्यावं तुला चाखायला, किंवा तुला फोन करून बोलवून तरी घ्यावं. मग बोलवायचं होतंस. हे असं कसं बोलवणार मध्ये? तू पण अवी, समोर सुंदर मुलगी बसली असताना बायकोची आठवण येणारा तू एकटाच असशील ना? विस्की सुद्धा हेच म्हणतो. आता म्हणजे मी काय करणार, माझा स्वभावच आहे तसा, मला सारखी तुझी आठवण येत असते. हे आता आपण दोघं जाऊया तिकडे, या सॅटर्डेला जाऊयात. ए, तू ना माधुरीला माझे थँक्स दे. थँक्स कशाबद्दल? माझ्या बावळट नवऱ्याला स्मार्ट केल्याबद्दल. जा जा, स्मार्ट वगैरे करायची गरज नाही हा. मी पहिल्यापासूनच स्मार्ट आहे. बघ माझा लेख आला छापून. हा पेपर आपल्याकडे येत नाही ना, तू वाचला नसशील. देवावरची श्रद्धा एक अंधविश्वास. तुम्हाला खरंच हा अंधविश्वास वाटतो? अगं पुढे प्रश्नचिन्ह आहे. मला तर वाटतं सध्या देवावरची श्रद्धा हा एक सोयीचा भाग झालाय. म्हणजे काय? फायद्याचा असेल त्यावेळेला देव मानायचा, आणि नसेल त्यावेळेला नास्तिक आहोत असं सांगायचं. म्हणजे बघा, कितीही पदरात पडलेलं असलं तरी काही मागायची वेळ आली की हात पसरायचे, आणि दानधर्म करायची वेळ आली की नास्तिक आहोत असं सांगून हात झटकायचे. हेच अगदी हेच म्हटलं मी आलेख. ते मंदिरासमोर लांबच लांब रांगा लावणं, तिथे अनवाणी पायी चालत जाणं, ते कसलेचे पत्रबित्र एकमेकांना पाठवणं, मोबाईल फोनवर मंत्रांचे मेसेजेस एकमेकांना पाठवणं, यांनी देव मिळतो की फक्त 2 मिनिटं मनातल्या मनात नामस्मरण केल्याने किंवा एखादं चांगलं काम केल्याने पुण्य मिळतं, देव मिळतो, हे म्हणायचं मला. सगळेच भक्त काही असे अंधश्रद्धाळू नसतात.
कायकांच्या मनात खरी श्रद्धा असते तीच त्यांना जगण्याचं बळ देते. फक्त ती अंधश्रद्धा नको. हे तुम्ही मला म्हणताय ना? नाही ग, खरंच नाही. काही नाही हो, तुमचा मुलगा सुद्धा अशीच माझी टिंगल करतो. तुम्हाला आठवतंय ना, ज्या वेळेला मी अष्टविनायकाच्या यात्रेला जायचा विषय काढला होता त्यावेळेला किती टिंगल केली त्यांनी माझी. आणि आता सासूबाईंच्या बरोबर गेलाय त्र्यंबकेश्वरला काल सर्पयोगाची पूजा करायला. अगदी सागर संगीत. मला ऐकवलं ते त्यांना नाही ऐकवलं. या थोतांडावर माझा विश्वास नाही म्हणून. सुलभा, काय बोल नका हो, काय बोल नका तुम्ही. त्याच्या आईकडून त्याला काय मिळणार होतं म्हणून तो तिचं ऐकणार होता. तुला कळतं ना तो का गेलाय ते? माझं म्हणणं एवढंच होतं, जरा माझं ऐकलं असतं तर काय बिघडणार होतं सांगा. निदान टिंगल टवाळी तरी करायची नव्हती ना. तुला जायचंय ना, आपण दोघं जाऊ. ते जाऊच हो, पण ही गोष्ट तर कायमची मनात राहील ना. जेव्हा कधी अष्टविनायकाला जाऊ तेव्हा मी विचारणार आहे त्या परमेश्वराला की आताच्या मुलांना जर तू अशीच बुद्धी द्यायला लागलास तर किती आईबापांनी तुझ्यावर कुठवर श्रद्धा ठेवायची रे बाबा. चला डॅड, निघायचं का? काय झालं? निधीच्या घरनं आता एक माणूस आला होता. एन्व्हलप घेऊन. काय आहे त्यात? डिवोर्स पेपर्स. मम्मा प्लीज, प्लीज डोंट फील बॅड. मी परवाच तिला बघितलं. शी इज हॅपी नाउ. व्हॉट अबाउट यू? गीता, मेरी वजह से, मेरी जिद की वजह से मैंने तुम्हारे. मम्मा प्लीज, प्लीज डोंट ब्लेम योरसेल्फ and stop crying, please. Chala dad, let's go. सानिका, मगाशी कोणाचा फोन होता ग? अवंतीचा. सहज केला होता ना? अहो मी काल रात्री तिला फोन केला होता ना, तेव्हा ती झोपली होती म्हणून तिने आता फोन केला. सगळं ठीक चाललंय ना? खूप धावपळ होत असेल हो बिचारीची. तिची कसली धावपळ, तिच्या मुलांना सांभाळायला केवढी माणसं आहेत तिथे. तरी सुद्धा मुलांना आई ती आईच लागते हो. खरंच आहे. ती सांगत होती आर्य तिला सोडतच नाही म्हणून. हा, आणि कनिनिका कोणाकडेही राहते. हो, तिची काहीच कटकट नाहीये. ती रडत नाही, तिची कुरकुर नाही कोणाला. कोणी म्हणणार नाही जुळी भावंड आहेत म्हणून. अवंती तेच सांगत होती, आर्यला जरा बरं नाहीये आणि भावना मावशी आहेत ना, त्यांच्या मुलाची एंगेजमेंट आहे, तर तिला जावंच लागेल. अगो बाई, त्याच्यावरनं मला आठवण झाली. माझी एक बालपणीची मैत्रीण आहे प्रभा, ग्वाल्हेरला असते ती ग. अगं तिच्या मुलाचं सुद्धा पुढल्या महिन्यात लग्न आहे. आपल्या सगळ्यांना बोलवले. मला तर म्हणाली 15 दिवस राहायलाच ये म्हणून. आई तुम्ही जाऊन या ना, आम्हाला नाही जमणार. अवीची नोकरी नवीन आहे आणि मी सुद्धा नुकतीच रिझ्यूम झाले. शिवाय तनूचा प्रश्न आहेच ना. तनूसाठीच जावंसं वाटत नाही. तिला कोण बघणार? खरं म्हणजे जायची खूप इच्छा आहे. अगो किती वर्षात आम्ही भेटलो नाही, खूप गप्पा मारायचे. शिवाय तिला कबूल केले मी तिच्या मुलाच्या लग्नाला ग्वाल्हेरला येईल म्हणून. अहो मग तुम्ही जा ना. आणि तनूचं काय? तनूला मी आईकडे ठेवेन ना माझ्या. अगदी आनंदाने सांभाळेल ती. हो, महिन्याभराचा तर प्रश्न आहे. अगं पण नाही की बीड नाही, तुम्ही जा. काय ग, कुठे पाठवतेस आईला? ग्वाल्हेरला माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नासाठी. जा जा, नक्की जा. आणि तनयाला घेऊनच जा. काय? हो,
आपल्याला जरा निवांतपणा नको का मिळायला? अरे काय बोलतोयस तू? तनू केवढी लहान आहे, तिला तू यांच्या बरोबर पाठवतोयस? मला ना आश्चर्यच वाटतं अभि तुझं. एकतर तू तिला इतका कमी वेळ देतो, कमी वेळ खेळतो हा तिच्याशी. तुला असं कसं वाटतं रे? हे बघ, मलाही तुझं म्हणणं पटतंय, बरोबर आहे तुझं. पण मुलं झाली म्हणजे सगळं संपलं का? हा, तू न सतत तनयाला घेऊन बसलेली असते. तुम्ही बायका नाही अशाच. बरोबर आहे हो त्याचं. हे बघ, मी जाण्याच्या आधी तुम्ही दोघ जण फिरायला, नाटकाला, सिनेमाला जाऊन या. मी कशाला? का? तुम्हाला माहित नाही म्हणजे सध्या त्याला एक मैत्रीण भेटलीये, माधुरी. काय रे, जा ना तिच्या सोबत. जाईन जाईन, तू आली नाहीस ना तर तिच्या बरोबरच जाईन. खबरदार हा, दुसऱ्या कुठल्या मुलीबरोबर गेलास तर. अगं आई, ती मुलगी नाहीये, बाई आहे, बाई. हे बघ, बाई असो, मुलगी असो, नाहीतर म्हातारी असो, कोणाकडेही बघायचं नाही. मला काही कळलं ना तर घराबाहेर काढीन. अगं पण मला सानिकाने दिली परवानगी. ए, तुला काही कळतं की नाही ग? काही नाही हो आई, शेवटी तो घरीच येणार. साधा तिचा फोन जरी आला ना तरी तारांबळ उडते याची. अरे काय ही उलटी सुलटी बटणं लावलीस? कुठे? पाहिलं केवढा कॉन्शियस झाला ते, आणि हा अफेअर करणार आहे. मी आता अफेअर करून दाखवतो. हो हो, तू करच अफेअर. आणि हो, काही मदत वगैरे लागली ना तर आम्हाला येऊन सांग. धन्यवाद. हे बघितलंस का? अच्छा येणार आणि याच्यात चावणार, आता नाकूला चावणार. काय झालं? उचकी आली तुला? बोलो बोला, पण आता पाणी पिऊया. मग आपण नॅपीच होत नाही. एक जारू. काय राणीसाहेबांची अंघोळ झालेली दिसते. नट्टा फट्टा चाललाय रे प्रभू. आता त्यांना सांगा आम्हाला बुरु बुरु फिरायला न्या. फिरायला जायचं आता ना बाबा. आज तुला आतापासून अशी हट्टी बनवू नको, कळलं ना ना बाबू. त्यांना सांग बाबांकडे हट्ट नाही करायचा तर कोणाकडे करायचा. हा बाबा काय छान वाटतं नाही कैलाश? माझा विश्वासच बसत नाही ऐश. सौरभदा आणि अवीबद्दल काय बोलावं मला काहीच कळत नाही. अभि, त्या दोघांनी ना मला आयुष्यातला सर्वात मोठा आनंद दिलाय, आई व्हायचा. जो नशिबाने माझ्याकडून. ऐश, हे वादा त्याचा विचार करायचा नाही. आता फक्त चांगल्याचा विचार करायचा, होय ना? आपण खूप नशीबवान आहोत आज की आपल्याला अवीसारखी मैत्रीण मिळाली. You know what, Abhi? I will always pray for the two of them. या सौरभदा आणि अविला कुणाची दृष्ट नको लागू दे. आपण ना तनूला खूप लवकर मोठं करूया आणि छान छान डॉक्टर बनवूया. हा? हो हो, आईला सांग मला एकट्या एवढं मोठं नाव व्हायचं बाबा. मोठं व्हायचं मला लोकल. असं मोठं व्हायचं, बाबासारखं मोठं व्हायचं का आईसारखं आलकीत व्हायचं. हो ओले बाबा, ओले बाबा घे ना. हॅलो हॅलो, थांब. तू अजून घाबरतोस? अगं बाई, नाही नाही, बरं रडते. मग तुझ्याकडे आल्या तू रडते माझ्याकडे. थँक्यू. माधुरी, हा ड्रेस छान दिसतो तुला. मैं रादर तुला काही चांगलं दिसतं.
you're really beautiful. अशी हसून मला कॉम्प्लेक्स देऊ नकोस ना. अविनाश, हे जे आत्ता वाक्य बोललास हे किती वेळा रिहर्स केलंस मनातल्या मनात? तुला कसं कळलं? अगदी भूकंपट्टी केल्यासारखं बोललास. तुझ्या समोर ना काही बोलायची सोयच नाही. कम ऑन अविनाश, डोंट बी सिली. मला ना या कॉम्प्लिमेंट्सचा कंटाळा आलाय आता. तुझी कॉम्प्लिमेंट मनापासून होती. थँक्स. माधुरी, तू ना एक गूढ आहेस. स्वतःबद्दल तू काहीच कसं बोलत नाहीस ग. आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं खऱ्या अर्थाने. आणि आपण आपला तटस्थपणे नाही विचार करू शकत. Knowing you is like reading a suspense story, huh? इट शुड बी लाईक दॅट ओनली. जर काही शोधण्यासारखं नसेल, जाणून घेण्यासारखं नसेल तर काही गंमतच उरणार नाही. जिथे क्युरिओसिटी संपली तिथे सगळंच संपलं. माधुरी, एक प्रश्न विचारू? माधुरी, तुला कोणी बॉयफ्रेंड्स नाहीत का? तुला पुन्हा लग्न करावंसं वाटत नाही का? डोंट यू फील लोनली? हेच प्रश्न ना अविनाश? अरे हे सगळे प्रश्न पाठ झालेत मला. पण मग त्यांचं उत्तर शोधते. काय उत्तर की कंपॅनियन? दोन्ही. अविनाश, यू नो, मी अशा एका माणसाच्या शोधात आहे ज्याला माधुरीचं मन आधी दिसेल. बट यू हॅव प्रॉमिस्ड मी. प्लीज अविनाश. ठीक आहे, मग मी चाललो. सॉरी, राहिलं. दॅट्स बेटर. तुला एक सांगू अविनाश, तुझ्याकडे बघितलं ना की असं वाटतं की अजूनही जगात चांगली माणसं आहेत. पण माधुरी, तुला जसा वाटतोय ना तसं चांगला वगैरे मी खरंच नाहीये. मी सुद्धा एक सर्वसामान्य माणूस आहे. खरं तर तू माझ्याशी मैत्री करावी असं माझ्यामध्ये काही नाहीये एक्स्ट्रा ऑर्डिनरी वगैरे. अविनाश, तुला मगाशी म्हटलं ना मी अशा एका माणसाच्या शोधात आहे जो माझं मन जाणून घेईल. अँड यू नो, यू आर एक्झॅक्टली दॅट काइंड ऑफ अ पर्सन. बर, तू काय खाशील? बघूयात. ओके. काय झालं काय झालं? असं करा. हे बघ टिचकी बघ टिचकी बघ. मम्मा तुमची कमाल आहे. हा, आज सुद्धा ऑफिस मधनं लवकर आलात तुम्ही? हो, आर्याशी खेळण्यासाठी. मम्मा अगदी मुलात मूल झाल्यात हल्ली. अगं परवा तर मीटिंग कॅन्सल केली मम्मांनी. जस्ट इमॅजिन. मम्मा लवकरात लवकर मोठे होऊन कधी आम्हाला आजी म्हणतील असं झालंय. घरातले एकुलते एक नातू आहेत. आम्हाला कौतुक तर वाटणारच, हो की नाही? अभि, सौरभ दा कुठे आहे? फोन लावतो त्याला, तो उचलतच नाही. अरे फोन विसरून गेलाय बघ इकडे. आणि अरे सकाळी पोरं झोपली होती म्हणून सायलेंट वर. बाप रे, 14 मिस कॉल. 15 वाला बघ. सौरभ, आहेस कुठे तू? मी किती फोन लावते तुला, तू फोन का घेत नाहीयेस? हे बघ, मला तुला लवकरात लवकर भेटायचंय. मैथिली, मी अवंतिका बोलते. काय ग, काय झालं? ते सौरभशी बोलायला एवढी डेस्परेट काय झालीस? काही नाही बहिणी, फॅक्टरीत जरा एक प्रॉब्लेम होता. एक माणूस आहे, तो मला खूप त्रास देतोय. सौरभला माहिती आहे त्याच्याबद्दल सगळं काही. त्या संदर्भात बोलायचं होतं मला त्याच्याशी. अच्छा अच्छा. कोण माणूस त्रास देतोय? आहे एक. मी नंतर बोलते ना सौरभशी. नाही अगं, असं एक काम कर, अभि बसला इथे. अभिशी बोलतेस का? नको, सौरभला तुम्ही मला फोन करायला सांगाल का? हो, मी सांगते तुला. आणि हे बघ मैथिली, तुला काही प्रॉब्लेम वाटला ना तर सरळ आपली इथे येऊन राहा.
ठीक आहे? हो ठेवू. हां. काय झालं? मैथिलीचा फोन होता. तिला कोणीतरी त्रास देतोय, एक माणूस धमक्या देतोय म्हणाली. म्हणून सौरभला डेस्परेटली फोन करत होती. अभि, सौरभशी तिचा कॉन्टॅक्ट होत नसेल तर तू कर ना फोन तिला, बघ काय झालंय ते. उगीच तिला काही प्रॉब्लेम नको यायला ना. आम्ही सॉल्व्ह करू तिचा प्रॉब्लेम, डोंट वरी.